तर आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणी रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी बासमती तांदूळ आहे स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले। काही खडे मसाले घालून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा, मसाला वेलची आहे, लवंग आहे 4-5, काळी मिरी आहे 5-6, दालचिनीचे तुकडे आणि 3-4 तेजपत्ता आहे। तर आता हा मी पाण्यामध्ये घालून घेते। पाण्यामध्ये मी आता 1 चमचा तूप पण घालणार आहे। तुपामुळे भात छान मोकळा असा। तर पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं तूप घालून घ्यायचं आपल्याला। स्वच्छ धुवून भिजत घातलेले तांदूळ मी याच्यामध्ये घालते। तर चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये मी। तर हे बघा भात शिजला आहे, तर तो आता मी पाणी काढून घेते त्याचं सगळं। तो आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे मी भात चाळणीमध्ये काढून घेतलाय। तर तुम्ही बघू शकता की ते मस्त असा मोकळा फडफडीत झालाय तो। तर इथे मी भाज्या घेतल्या आहेत बिर्याणीसाठी। एक बटाटा आहे मोठा, तो असं कट करून घेतलाय। बीन्स आहे, गाजर आहे, वाटाणा आहे आणि फ्लावर आहे। फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले। इथे मोठे मोठे 3 टोमॅटो आहेत, ते असे बारीक कट करून घेतलेत आणि 5 कांदे घेतलेले आहेत मी इथे, ते पण असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत मी। तर आता आपण भाज्यांसाठी मसाल्याचे व्यवस्थित भाज्यांवरती कोटिंग करून घेऊया। तर इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये। ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी दही घालायचे। दही एकदम ताजं ताजं दही घ्यायचंय, जास्त आंबट नको। त्याच्यामध्ये मी गरम मसाला घालते, 1 चमचा गरम मसाला आहे। तर मीठ घालते मी याच्यामध्ये। काश्मीरी मिरची पावडर घालतीये अर्धा चमचा, आणि रोजच्या वापरातली तिखटवाली मिरची पावडर घालतीये मी इथे 1 चमचा, आणि हळद घालायची आहे थोडीशी अर्धा चमचा। आता हे सगळ्या भाज्या मी मिक्स करून घेतेय। तर मसाला सगळा लागलेला आहे सगळ्या बाजूने भाजीला। तर आता हे मी 15-20 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतलाय भरपूर। पुदिन्यामुळे बिर्याणीची टेस्ट खूप छान येते। 2 इंच आल्याचे तुकडे आहेत ते घेतले आहेत, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतल्या आहेत। तर आता हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय। तर आता आपण कांदा फ्राय करून घेऊयात। कांदा छान असा ब्राऊन रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। छान असा ब्राऊन रंगावर फ्राय झालेला आहे। तर त्याच्यामध्येच मी आता टोमॅटो घालून फ्राय करून घेते।
आणि आपण जे कोथिंबीर, पुदिना आणि आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण मी याच्यामध्ये घालणार आहे. वाफ काढून घेते. तर बघा टोमॅटो छान असतं शिजलंय, मस्त मऊ झालंय. तर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर, पुदिना, आलं लसणाची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेतेय. लावून भाजी ठेवली होती ती भाजी मी ह्याच्यात घालून घेतेय. तर या भाज्याला अगोदरच मी थोडंसं मीठ घातलेलं. तर आता चवीप्रमाणे म्हणजे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. मी आणखी थोडं मीठ घालते याच्यामध्ये. तर आता या भाज्या शिजण्यासाठी आपण याची एक वाफ काढून घेऊया. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर भाजी आपली शिजली आहे का बघूयात. मस्त सुगंध येतोय. थोडीशी वाफ काढून घेऊयात. बटाटा थोडा कच्चा आहे. भाजी मी एका टोपामध्ये काढून घेणार आहे आणि भात त्याच्यावर टाकणार आहे, कारण भात ह्या कढाईमध्ये बसणार नाहीये. इथे मी टोपामध्ये सगळी भाजी काढून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण भात घालणार आहे. तर मी ह्याच्यात थोडा थोडा पूर्ण असा भात घालतेय. तर मी आता चमच्याने असे फोल्ड करून घेते. त्याच्यामुळे वाफ छान अशी वरती येते आणि मसाल्याची टेस्ट जी आहे ती भाताला वरपर्यंत लागते. तर आता आपण हे थोड्या वेळ ह्याची वाफ काढून घेऊयात. तर आपली बिर्याणी तयार आहे. छान असा सुगंध येतोय. मी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.